नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल अनंतवार, गणित निदेशक गव्हर्नमेंट ITI यवतमाळ। आज आपणास वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार उष्णता व तापमान हा पाठ शिकविणार आहे। आजच्या प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे आमच्या कॉलेजच्या प्राचार्या कविता बुटले मॅडम तसेच आमच्या जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री महेश कुमार सीडाम साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मी आजचा प्रशिक्षण वर्ग सुरू करीत आहे। उष्णता आणि तापमान मागील भागामध्ये आपण रेखीय प्रसरण गुणांक व हीट ट्रान्सफर म्हणजेच उष्णते स्थलांतर याबाबत शिकलो होतो। आज आपण तापमान याविषयी शिकणार आहे। आपल्याला माहीतच आहे, तापमान म्हणजेच उष्णतेची तीव्रता मोजणारी वास्तव संख्या आहे। पदार्थाचे तापमान हे त्यावर उष्णतेवर अवलंबून असते। पदार्थाचं तापमान मोजण्यासाठी तापमापकाचा उपयोग करतात आणि आपल्याला माहीतच आहे, सर्व भौतिक राशी मापन करण्यासाठी विविध एकक असतात। तर या ठिकाणी सुद्धा तापमान मोजण्याचे सुद्धा 4 पद्धती आहे। पहिली पद्धत आहे सेल्सियस पद्धत। या पद्धतीमध्ये तापमापकाचा खालचा स्थिरबिंदू हा पाण्याचा गोठणबिंदू असून तो 0 डिग्री सेल्सिअस आहे व वरचा स्थिरबिंदू पाण्याचा उत्कलनबिंदू म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस असतो। तसेच या 0 ते 100 दरम्यान भागाचे 100 समान भाग केले असतात। प्रत्येक भाग हा 1 डिग्री सेल्सिअस तापमान दर्शवितो। तर दुसरी पद्धत आहे फॅरनहीट पद्धत। या पद्धतीमध्ये तापमापकावर खालचा स्थिरबिंदू पाण्याचा गोठणबिंदू म्हणजेच 32 डिग्री फॅरनहीट असून वरचा स्थिरबिंदू पाण्याचा उत्कलनबिंदू 212 डिग्री फॅरनहीट असतो व 32 व 212 यामधील भागाचे 180 समान भाग केले असतात। प्रत्येक भाग 1 डिग्री फॅरनहीट तापमान दर्शवितो। 3 नंबर पद्धत आहे रूमर पद्धत। या पद्धतीमध्ये तापमापकाचा खालचा स्थिरबिंदू म्हणजेच पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री रोमर असतो व वरचा स्थिरबिंदू म्हणजेच पाण्याचा उत्कलनबिंदू 80 डिग्री रोमर असते। 0 ते 80 दरम्यान भागाचे 80 समान भाग केलेले असतात। प्रत्येक भाग 1 डिग्री रोमर तापमान दर्शवितो। या ठिकाणी चूक झालेली आहे। 100 समान न भाग होता 80 समान भाग होतात आणि प्रत्येक एक भाग 1 डिग्री रोमर तापमान दर्शविते। तर या ठिकाणी आपणास थर्मामीटर दिसत आहे। थर्मामीटर म्हणजे काचेची नळी आहे आणि या काचेच्या नळीमध्ये खालील भागामध्ये काचेचा फुगा आहे आणि त्या फुग्यामध्ये पारा भरलेला असतो आणि या ठिकाणी खाली आपल्याला जर तापमान स्थिर करायचं सेट करायचं आहे, अशावेळी या तापमापी ही बर्फाचा तुकडे असलेल्या भांड्यामध्ये जर ठेवली आणि बर्फाचं तापमान -5 डिग्री सेल्सिअस आहे या ठिकाणी आपल्याला असेल तर या ठिकाणी पारा हा खाली असेल आणि ज्यावेळेस या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होते आणि तोपर्यंत या -5 डिग्री सेल्सिअस बर्फाचं रूपांतर 0 डिग्री तापमानाच्या बर्फामध्ये होते, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाऱ्याची पातळी स्थिर राहते। कारण बर्फाचा अप्रकट उष्मा 80 कॅलरी प्रति ग्रॅम आहे। जोपर्यंत 1 ग्रॅम पाण्याला 80 कॅलरी उष्णता मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तापमान वाढत नाही। या बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये झाल्यानंतर या 0 डिग्री तापमानाला जर पुन्हा उष्णता दिली तर त्या पाण्याचं तापमान वाढते आणि या काचेच्या नळीमधील तापमान दर्शनाची पातळीसुद्धा आपल्याला वाढताना दिसेल आणि एक वेळ अशी येईल त्या ठिकाणी या पाण्याचं रूपांतर 100 डिग्री तापमानाच्या पाण्यामध्ये होईल आणि या 100 डिग्री सेल्सिअस तापमानात झाल्यानंतर या ठिकाणी तापमानामधील उष्णता वाढते परंतु तापमान वाढत नाही। कारण या 100 डिग्री तापमानाच्या पाण्याचं रूपांतर 100 डिग्री तापमानाच्या वाफेमध्ये होण्यासाठी 1 ग्रॅम पाणी असेल त्याला 540 कॅलरी उष्णता लागते आणि जितकं जास्त उष्णता दिली तेवढे जास्त उष्णता आपल्याला द्यावं लागते। त्यामुळे या ठिकाणी तापमान 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर तापमान स्थिर होते आणि या ठिकाणी या तापमानानंतर पाण्याला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर वाफेत होते। म्हणून या तापमानाला पाण्याचा गोठणबिंदू बॉइलिंग पॉईंट असे म्हणतात, उत्कलनबिंदू असे म्हणतात
आणि डिग्री सेल्सिअस तापमापीवर हा 100 डिग्री सेल्सिअस दर्शविला जातो आणि फॅरनहाईट तापमापीवर हा 212 डिग्री फॅरनहाईट असा दर्शविला जातो। या 0 ते 100 या दरम्यानचं जो अंतर असते या अंतराचं 100 समान भाग केला जाते आणि एक भाग म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअस तापमान दर्शविते आणि या फॅरनहाईट पद्धतीमध्ये 32 ते 212 यामधील भागाचे 180 समान भाग केला जाते आणि एक भाग म्हणजेच 1 डिग्री फॅरनहाईट तापमान दर्शवितो। या पुढील चित्रात आपल्याला दिसत आहे पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस आहे, 32 डिग्री फॅरनहाईट आहे आणि उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि 212 डिग्री फॅरनहाईट आहे। आणि या ठिकाणी जर आपल्याला 0 ते 100 मध्ये या ठिकाणी पारा हा या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस तापमान दर्शवित आहे। 100 भाग केले आणि त्यातले जर 40 भाग म्हणजे एक ठिकाणचे 40 डिग्री सेल्सिअस तापमान होते आणि या ठिकाणी आपल्याला फॅरनहाईटचे तापमान काढायचं असेल आपल्याला त्या ठिकाणी तर कशा पद्धतीने काढायसाठी यासाठी एक पद्धत आहे। एक आलेख काढायचा आहे। आलेखामध्ये खालच्या एक्स ॲक्सिसवर डिग्री सेल्सिअस तापमान घ्यायचं आहे आणि वाय ॲक्सिसवर डिग्री फॅरनहाईट तापमान घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सुरुवातीचा बिंदू म्हणजे 0 डिग्री तापमान आहे। इथून 100 भागा म्हणजे छोटे 1-1 मिलीमीटर आलेख पेपरावर 100वा भाग म्हणजेच 100 मिलीमीटर म्हणून समजून घ्यायचं की 100 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पाण्याचा गोठणबिंदू डिग्री फॅरनहाईटमध्ये 32 डिग्री फॅरनहाईट, तर इथून खालून नाही का 32 mm वर आपण एक पॉईंट घ्यायचा आणि तो पॉईंट म्हणजे पाण्याचा गोठणबिंदू आणि तो झाला 32 डिग्री फॅरनहाईट। इथून पुन्हा आपल्याला या ठिकाणी 212 म्हणजे 180 भाग वर जायचं आहे। त्या ठिकाणी 180 भाग वर गेल्यानंतर हा पॉईंट मिळतो आपला 212 डिग्री फॅरनहाईट या ठिकाणी दर्शवायचं आणि या 212 आणि 100 या ठिकाणी 212 समोर असणारी सरळ रेष आणि 100 पासून समोर जाणारी रेष हा जो पॉईंट मिळतो हा पॉईंट आणि 32 डिग्री फॅरनहाईट हा तो पॉईंट आपण जर जोडला तर एक रेष सरळ रेष एक ग्राफ तयार होते आणि या ग्राफमध्ये या ठिकाणी दिसत आहे पिवळी रेष दिसत आहे ग्राफ तयार होते आणि या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस तापमान असेल म्हणजेच या ठिकाणी वर गेलो आपण या रेषेला जुळते त्या ठिकाणी तिकडे पाहिलं तर 212 डिग्री फॅरनहाईट दिसत आहे। या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस तापमान असताना किती वरची रेष किती दिसत ठिकाणी पिवळ्या रेषा जुळत आहे 32 डिग्री फॅरनहाईटला म्हणजे 32 डिग्री दिसत आहे। जर आपल्याला या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस फॅरनहाईट करायचं असेल तर या इकडून इकडे आपण 40 वर वर गेलो आणि या ठिकाणी ही रेष या ठिकाणी या सगळं फॅरनहाईट पद्धती जोडलं तर इथलं तापमान जे दर्शविते ते तापमान म्हणजे डिग्री फॅरनहाईट। तर हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं हे पुढचे चित्र मी समजावून सांगतो। पुढे चित्र सांगतो या ठिकाणी समजावून सांगतो मी तुम्हाला आपणास। तर या ठिकाणी आपल्याला दिसतच या ग्राफमध्ये 0 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे 32 डिग्री फॅरनहाईट, तसंच 100 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे 212 डिग्री फॅरनहाईट। तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला मधलं 0 डिग्री सेल्सिअस ते आणि 100 डिग्री सेल्सिअस आणि 0 डिग्री मधला अंतर जर तापमान मोजायचं असेल त्या ग्राफद्वारे सुद्धा काढता येते आणि यासाठी सूत्र तयार होते त्याच्यावरून। तर या ठिकाणी बघा 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे इकडे 100 भाग आहे इकडे 180 भाग आहे म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे या ठिकाणी 180 भाग होतात कारण या ठिकाणी 212 मधून 32 वजा केले तर 180 येते आणि या ठिकाणी 10 भाग म्हणजेच 18 कारण 100 भागीला 10 केलं तर 10 येते आणि 180 भागीला 10 केलं तर 18 येते। पुन्हा याचा एक भाग जर काढला तर एक भागाचं येते 1.8 एक भाग म्हणजेच 1.8 डिग्री सेल्सिअस होते। तर अशा प्रकारे या ठिकाणी या डिग्री सेल्सिअसवरचा एक डिग्री सेल्सिअस म्हणजेच या ठिकाणी फॅरनहाईट पद्धतीवर 1.8 डिग्री फॅरनहाईट तापमान वाढलेलं दिसते। म्हणजे थोडक्यात सांगायचं 0 पासून 1 डिग्रीचं तापमान वाढलं तर या ठिकाणी 32 पासून 1.8 वाढते म्हणजे 32 आणि 1 33.8 डिग्री फॅरनहाईट तापमान होते। हे भाग आपण पुढील चित्रामध्ये समजावून सांगतो। या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 32 डिग्री फॅरनहाईट आणि 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 212 डिग्री फॅरनहाईट। आताच आपण मागच्या चित्रात बघितलं होतं 1 डिग्री सेल्सिअस म्हणजेच इथून या ठिकाणी 0 ते 32 मधलं 32 आणि 1 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी येते 1.8 म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं तर फॅरनहाईट पद्धतीमधील स्केलवर 1.8 डिग्री तापमान वाढते। अशा प्रकारे या ठिकाणी 1 डिग्री सेल्सिअस बराबर 32 अधिक 1.8 बराबर 33.8 डिग्री
फॅरनहाईट तापमान होते. जर 2 डिग्री सेल्सिअस वाढलं अशावेळी काय करायचं, 32 अधिक 2 गुणिला 1.8, 3 वाढलं 3 गुणिला 1.8 करायचं. जितकं तापमान वाढलं आपलं डिग्री सेल्सिअस तापमापीवर त्याला 1.8नं गुणायचं आणि 32 त्याच्यामध्ये मिळवायचे. तर अशा प्रकारे आपण एक सूत्र तयार झालं आहे. टी डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं, आपल्याला माहीत नाही किती वाढलं, ते TC घेतलं आपण तापमान. तर 32 अधिक या ठिकाणी आपण वर बघा प्रत्येक जितकं तापमान वाढलं त्याला 1.8नं गुणलं होतं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला TC गुणिला 1.8 करायचं. म्हणजे या ठिकाणी टी डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं गुणिला 1.8 केलं, जे काही गुणाकार आला ते 32मध्ये मिळवला तर झालं ते तापमान होते. मग त्यात या सर्वांचे गुणाकार आणि बेरीज केली तर होणारं तापमान हे डिग्री फॅरनहाईट तापमान होते. या ठिकाणी बघा 10 डिग्री सेल्सिअस आपलं तापमान झालेलं आहे आणि आपण आता सांगितलं तुम्हाला की जितकं तापमान वाढलं त्या तापमानाला 1.8नं गुणायचं. 10 गुणिला 1.8 केलं तर 18 येते आणि अधिक 32 करायचं. 32 अधिक 18 केलं तर या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस तापमान होते. तर या ठिकाणी सूत्र तयार झालं होतं आपलं टी डिग्री सेल्सिअस बराबर 32 अधिक डिग्री सेल्सिअस तापमान गुणिला 1.8 आणि या ठिकाणी तर आपण म्हटलंच आहे ते 32 अधिक टी डिग्री सेल्सिअस गुणिला 1.8 केलं ते होणार तापमान डिग्री फॅरनहाईट होते. म्हणजे सूत्र झालं डिग्री फॅरनहाईट बराबर 32 अधिक डिग्री सेल्सिअस गुणिला 1.8 आणि 1.8ला पॉईंट काढला तर 18 भागीला 10 येते. 18 भागीला 10 म्हणजे 1.8 आणि भाग दिला तर 9.5 येते. तर अशा प्रकारे डिग्री फॅरनहाईट बराबर 32 अधिक डिग्री सेल्सिअस गुणिला 9/5 हे सूत्र तयार होते. हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याचशा MPSC परीक्षेत, UPSC परीक्षेत किंवा कोणत्याही एंट्रन्स परीक्षेमध्ये या ठिकाणी डिग्री फॅरनहाईटचं डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करावं लागते किंवा डिग्री फॅरनहाईटचं डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री सेल्सिअस डिग्री फॅरनहाईट कन्वर्ट करावं लागते. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 95 डिग्री फॅरनहाईट बराबर रिकामी जागा डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी ही जी किंमत आहे तर सूत्र आहे आपलं टी डिग्री सेल्सिअस बराबर या ठिकाणी 5/9 गुणिला कंसामध्ये टी डिग्री फॅरनहाईट वजा 32 आणि फॅरनहाईटची किंमत 95 आहे. या ठिकाणी 95 वजा 32 केलं आणि ते 63 भागीला 9 केलं तर 9×7 63 आणि 7 गुणिला 5 केलं 35. अशा प्रकारे याचं रूपांतर डिग्री फॅरनहाईटचं रूपांतर डिग्री सेल्सिअसमध्ये तेथे होते 35 डिग्री सेल्सिअस. या चित्रात आपल्याला दिसत आहे 3 तापमापे आहे. एक आहे फॅरनहाईट तापमापी, एक आहे सेल्सिअस तापमापी, एक आहे केल्विन तापमापी. या तिन्ही तापमापीमध्ये या ठिकाणी बघा फॅरनहाईट तापमापीमध्ये 32 डिग्री पाण्याचा गोठणबिंदू आहे, फ्रीजिंग पॉईंट आहे. या ठिकाणी सेल्सिअस पद्धतीमध्ये 0 डिग्री सेल्सिअस आहे आणि केल्विन पद्धतीमध्ये 273 डिग्री केल्विन हे पाण्याचा गोठणबिंदू आहे. आणि तशाच प्रकारे फॅरनहाईट पद्धतीमध्ये पाण्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्क्रांतबिंदू 212 डिग्री फॅरनहाईट आहे, सेल्सिअसमध्ये 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि केल्विन पद्धतीमध्ये 373.15 डिग्री केल्विन आहे. आणि या ठिकाणी 32 ते 212 याच्यामधल्या भागाचं जे भागाचं अंतर जे आहे त्याच्यामधील तापमानाला 180 भाग केला जाते. सेल्सिअस तापमापीमध्ये 0 ते 100 मधील भागाचं 100 भाग केला जाते आणि केल्विन तापमापीमध्ये 273 ते 373 भागाचे 100 समान भाग केले जाते. या एक भाग म्हणजे 1 डिग्री केल्विन, याच्यातला एक भाग म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस, याच्यातला एक भाग म्हणजे 1 डिग्री फॅरनहाईट. मी आधी आपणास डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाईट, डिग्री रोमरबद्दल सांगितलं होतं. केल्विनबद्दल सांगायची राहिली होती. केल्विन पद्धत ही तापमापाची एक SI एकक पद्धत आहे. याच्या SI एकक पद्धतीमध्ये तापमान केल्विनमध्ये मोजले जाते आणि केल्विन पद्धतीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू हा 273 डिग्री केल्विन असतो व पाण्याचा उत्कलनबिंदू 373 डिग्री केल्विन असते. पुढील भाग आहे आपला टेम्परेचर स्केल्स. आताच आपण बघितलं, परंतु थोडक्यात आपण समजावून सांगू त्याच्यामधला फरक. टेम्परेचर आर कॅलिब्रेटेड बिटवीन 2 फिक्स रेफरन्स पॉईंट नेमली द फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे टेम्परेचर हे मोजण्यासाठी पाण्याचा गोठणबिंदू व पाण्याचा उत्कलनबिंदू हे तापमान दर्शवले जाते. यामधील तापमान म्हणजेच या ठिकाणी मधील भागाचं प्रत्येक पद्धतीमध्ये अलग अलग भाग केलेले आहे आणि प्रत्येक भाग म्हणजेच अलग अलग तापमान दर्शवते आणि ते प्रत्येक म्हणजे 1 डिग्री तापमान दर्शवते. डिग्री सेल्सिअसमध्ये 1 डिग्री ते सेल्सिअस तापमान दर्शवते, फॅरनहाईटमध्ये 1 डिग्री फॅरनहाईट आणि केल्विन पद्धतीत 1 डिग्री केल्विन, रोमरमध्ये 1 डिग्री रोमर तापमान दर्शविते. सर्व पद्धती तापमानाच्या मोजण्याच्या पद्धतीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू आणि उत्कलनबिंदू या ठिकाणी दर्शविला आहे.
सेल्सिअस पद्धतीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस आहे. फॅरनहाईट पद्धतीमध्ये 32 डिग्री फॅरनहाईट आहे. केल्विन पद्धतीमध्ये 273 डिग्री केल्विन आहे. रोमर पद्धतीमध्ये 0 डिग्री रोमर आहे. आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा प्रत्येक याच्यावर अलग अलग दाखवलेला आहे. सेंटीग्रेड पद्धतीमध्ये 100 डिग्री सेल्सिअस, फॅरनहाईट पद्धतीमध्ये 212 डिग्री फॅरनहाईट, केल्विन पद्धतीमध्ये 373 डिग्री केल्विन आणि रोमर पद्धतीमध्ये 80 डिग्री रोमर दर्शविलेला आहे. हेच आपण प्रत्येक पद्धतीमधील संबंध समजावून घेऊ. या ठिकाणी दिसत आहे आपल्याला हीट इज फॉर्म ऑफ एनर्जी, एक ऊर्जा आहे. टेम्परेचर इज द डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. टेम्परेचर म्हणजे पदार्थ किती थंड आहे किंवा किती गरम आहे याची तीव्रता मोजणारी वास्तव संख्या आहे. द रिलेशनशिप फॉर अ कन्व्हर्शन फ्रॉम वन टेम्परेचर स्केल टू अदर, म्हणजेच एका तापमानाच्या मोजण्याच्या पद्धतीमधून त्याचं रूपांतर दुसऱ्या तापमान मोजण्याच्या पद्धतीमध्ये जर करायचं असेल तर त्यांच्यामधल्या एककाचा संबंध कसा असतो हे खालील आपल्या सूत्रात दर्शवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे डिग्री रोमर, डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन आणि डिग्री फॅरनहाईट. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहीत आहे रोमर पद्धतीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू 0 असतो, उत्कलन बिंदू 80 डिग्री रोम असते आणि दोघांमधील ज्या भाग असतो त्याचे 80 समान भाग केले असते. एक भाग म्हणजेच 1 डिग्री रोमर असते. म्हणून या ठिकाणी R भागीला 80 घ्यायचं. आणि डिग्री सेल्सिअसमध्ये पाण्याचा गोठणबिंदू 0 असतो आणि उत्कलन बिंदू 100 असते. तर 100 वजा 0 केलं तर 100 येते आणि या ठिकाणी 100 भाग करतात. म्हणून या ठिकाणी डिग्री सेल्सिअस भागीला 100 करायचं. केल्विन पद्धतीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू 273 डिग्री केल्विन असतो आणि उत्कलन बिंदू 373 असते. याच्यामधील भागाचे 100 भाग केले असतात. म्हणून या ठिकाणी के डिग्री केल्विन वजा 273 भागीला 100 घ्यायचं. आणि डिग्री फॅरनहाईट पद्धतीमध्ये पाण्याचा गोठणबिंदू 32 डिग्री फॅरनहाईट असतो आणि उत्कलन बिंदू 212 असते. या दोघांमधल्या अंतरात फरक केला 212 वजा 32 केलं तर 180 येते आणि त्यामधल्या भागाचे 180 समान भाग करतात. म्हणून या ठिकाणी डिग्री फॅरनहाईट वजा 32 भागीला 180 घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पहिल्या तापमानाचा पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस आहे. या ठिकाणी फॅरनहाईट पद्धतीमध्ये 32 डिग्री फॅरनहाईट आहे. रोमर पद्धतीमध्ये 0 डिग्री रोमर आहे. हा झाला मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. आणि या ठिकाणी पाण्याचा उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस आहे. या ठिकाणी 212 डिग्री फॅरनहाईट आहे, 80 डिग्री रोमर आहे. आणि या 0 ते 12 100मधलं अंतर याचे एकूण 100 समान भाग करतात. एक भाग म्हणजेच 1 डिग्री सेल्सिअस आणि 32 ते 212मध्ये 180 भाग करतात. एक भाग म्हणजेच 1 डिग्री फॅरनहाईट आणि 0 ते 80मध्ये 80 भाग करतात. एक भाग म्हणजेच 1 डिग्री रोमर. तापमापीमध्ये आपण 100 डिग्री तापमान मोजलेलं बघितलं, परंतु जर आपल्याला उच्च तापमान मोजायचं असेल तर त्यासाठी तापमापी उपयोगी पडत नाही. त्यासाठी आपल्या उच्च तापमान मोजण्यासाठी पॅरामीटर या साधनाचा उपयोग करतात. पॅरामीटरचे प्रमुख 2 प्रकार आहे. एक आहे थर्मोइलेक्ट्रिक पॅरामीटर, दुसरा आहे ऑप्टिकल पॅरामीटर. या ठिकाणी आपल्याला थर्मोइलेक्ट्रिक पॅरामीटरची माहिती दिलेली आहे. थर्मोइलेक्ट्रिक पॅरामीटरमध्ये 2 भिन्न धातूचे वायर्स घेऊन त्याची टोके एकमेकात जोडली जातात व त्याचे युग्म तयार केले जाते. एका युग्माचे तापमान जास्त असेल, दुसऱ्या युग्माचे तापमान कमी असेल व त्याच वायरच्या बंद सर्किटमधून विद्युत प्रवाह लागतो आणि थर्मोइलेक्ट्रिक पॅरामीटर याच तत्त्वावर कार्य करते. यामध्ये तांबे, कॉन्स्टंटेटन, रेडियम या धातूच्या वायरचा युग्म वापरतात. एक युग्म भट्टीत घालून दुसरे युग्म पाण्यात बुडले असते. यामध्ये आपणास चित्रात दिसतच आहे एक उष्म दिसत आहे, इकडे एखादी लिहून दिसत आहे आणि एक साईडला आपल्याला थंड लिहून दिसत आहे. या ठिकाणी उष्म म्हणजेच या ठिकाणी एखाद्या धातूचं मेल्ट केलं 700-800 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे थंड आणि 2 वायर्सना आपल्याला 2 वायरचे युग्म एक युग्म उष्णतेच्या भांड्यात टाकलं, दुसरं पाण्यात टाकलं आणि एका वायरच्या मध्ये तापमापी ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस नाही का अशा प्रकारे जोडणी केल्यानंतर आपल्याला माहीतच आहे उष्णता ही जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. या वायरच्या माध्यमानुसार उष्णता थंड पदार्थापर्यंत पोहोचते आणि ज्यावेळेस या वायरमधून इलेक्ट्रिक उष्णता वाहते त्यावेळेस या इलेक्ट्रिक प्रवाह निर्माण होतो
आणि या ठिकाणी तापमापीवर आपल्याला तापमान दर्शविले जाते। या साधनाचा वापर करून 200 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला तापमान मोजता येते। आता आपण तापमानावर आधारित काही उदाहरणं बघू, कारण नेहमी आपल्याला परीक्षेला आपली ITची परीक्षा असो किंवा कोणती एंट्रन्स एक्झाम असो त्या ठिकाणी तापमानाचं कन्व्हर्शन आपल्याला बरेचदा विचारल्या जाते। तर या ठिकाणी आपलं उदाहरण दिसत आहे, कन्वर्ट -40 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री फॅरनहाइट। तर याचा अर्थ असा होतो की -40 डिग्री सेल्सिअस तापमानाचं रूपांतर डिग्री फॅरनहाइटमध्ये करायचं आहे। आपल्याला आता आधी सूत्र सांगितलं होतं, सूत्र आहे डिग्री फॅरनहाइट -32 भागिले 180 बराबर डिग्री सेल्सिअस भागिले 100। या ठिकाणी डिग्री सेल्सिअस तापमान -40 आहे, तर या सीच्या ठिकाणी -40 किंमत टाकायची। -40 भागिले 100 गुणिले 180 केलं तर याचा गुणाकार येतो -72 आणि इकडले -32 इकडे गेल्यानंतर +32 होते। -72 + 32 बराबर 40 येते। अशा प्रकारे या ठिकाणी -40 डिग्री सेल्सिअस बराबर -40 डिग्री फॅरनहाइट तापमान होते। या आपल्याला बरेचदा हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो की डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाइट तापमानावर सारखं तापमान कोणतं असते। तर या ठिकाणी आपल्याला जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, हे सर्वांना माहीत पाहिजे। -40 डिग्री सेल्सिअस बराबर -40 डिग्री फॅरनहाइट असते, त्यामुळे या ठिकाणी उत्तर आहे आपलं -40 डिग्री। आणि या ठिकाणी दुसरा असा प्रश्न असू शकते, त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं कामच पडत नाही। या ठिकाणी एक्सएस किमती टाकल्या, एफच्या ठिकाणी एक्स किंमत टाकली माहीत नसल्यामुळे आणि एक्सच्या ठिकाणी एक्स किंमत टाकली तर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ऑटोमॅटिक सगळं किंमत निघते, 40 डिग्री सेल्सिअसची किंमत निघते। अशा प्रकारे हे सोडवायचं आहे। पुढील उदाहरण या ठिकाणी आपल्याला पुढील उदाहरण दिसतच आहे, कन्वर्ट 37 डिग्री सेल्सिअस इंटू डिग्री केल्विन। म्हणजे या ठिकाणी असं विचारलेलं आपल्याला 37 डिग्री सेल्सिअसचं रूपांतर डिग्री केल्विनमध्ये करायचं आहे। या ठिकाणी सूत्र आपल्याला माहितीच आहे, डिग्री सेल्सिअस म्हटलं तर डिग्री सेल्सिअस भागिले 100 येते, केल्विन म्हटल्यानंतर डिग्री केल्विन -273 भागिले 100 येते। हे सूत्र लिहायचं आणि या ठिकाणी सीच्या ठिकाणी 37 किंमत टाकायची। या ठिकाणी 37 किंमत टाकल्यानंतर या दोन्ही बाजूला 100 असल्यामुळे दोन्ही बाजूला 100 जो गुणलं तर या ठिकाणी 100 कटते आणि इथे सूत्र राहते मग डिग्री सेल्सिअस बराबर डिग्री केल्विन -273। इकडले ठिकाणी डिग्री सेल्सिअस ठिकाणी आपण 37 तापमान ठिकाणी दिलेलंच आहे, 37 डिग्री सेल्सिअस तापमान टाकलं, 37 + 273 केलं तर अशा प्रकारे या ठिकाणी बेरीज येते 310, म्हणजेच 37 डिग्री सेल्सिअस बराबर 310 डिग्री केल्विन। तर पुढील उदाहरण आहे आपलं याच्यामध्ये, कन्वर्ट 70 डिग्री सेल्सिअस इंटू रूमर। म्हणजे या ठिकाणी डिग्री सेल्सिअस रूपांतर रूमरमध्ये करायचं आहे आणि डिग्री सेल्सिअसचं आपल्याला माहिती आहे सूत्र आहे, डिग्री सेल्सिअस सूत्र आहे डिग्री सेल्सिअस भागिले 100 बराबर डिग्री रोमर भागिला 80। तर या ठिकाणी सूत्रात सीच्या ठिकाणी 70 किंमत टाकायची आहे, इकडले 80 या साईडला गेल्यानंतर गुणिला होते, सूत्र झालं डिग्री रोमर बराबर C भागिला 100 गुणिला 80 आणि आपल्याला सीची किंमत आपल्याला 70 दिली आहे, 70 या ठिकाणी किंमत टाकली, 70 भागिला 100 गुणिला 80 केलं, 70 गुणिला 80 केलं तर 5600 येते, म्हणजे 5600 येते, भागिले 100 केलं तर 00 कटते, 56 येते। अशा प्रकारे 70 डिग्री सेल्सिअस बराबर 56 डिग्री रोमर। पुढचं उदाहरण आहे -25 डिग्री फॅरनहाइट इंटू डिग्री सेल्सिअस। ते सूत्र पुन्हा तेच टाकायचं आहे, C भागिला 100 बराबर F -32 भागिला 180 आणि या ठिकाणी सीची किंमत दिली आहे -25, त्या ठिकाणी फॅरनहाइटची किंमत दिली आहे -25 डिग्री फॅरनहाइट, एफच्या ठिकाणी -25 टाकायचं, -25 -32 केलं तर -57 येते, -57 भागिला 80 केलं गुणिला 100 केलं तर या ठिकाणी -57 गुणिला गुणाकार भागाकार केला ते 31.66। अशा प्रकारे -25 डिग्री फॅरनहाइट बराबर 31.7 डिग्री सेल्सिअस। अशाच प्रकारे दिलेलं उदाहरण कन्वर्शन आपल्याला करायचं आहे। तर आजच्या भागामध्ये आपण तापमानाविषयी शिकलो आहे, तापमान मोजण्याच्या पद्धती बघितलेल्या आहे, तापमानाचं कन्वर्शन बघितलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपलं तापमान हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे। याआधी मी या तापमानावर आधारित 3 भाग सादर केले होते, हा माझा 4था भाग आहे। जर आपणास हा भाग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।